काय बघितलं होतं पाठीमागच्या लेक्चरला? टाइम पिरियड झाले सर. टाइम पिरियड झाले. ओके. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर हो सर. टाइम पिरियड झाले. काय हो टाइम पिरियड? व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टाइम पिरियड? टाइम पिरियड म्हणजे काय? वेव्हफॉर्मचा टाइम पिरियड कसा आयडेंटिफाय करतो आपण? टाइम पिरियड म्हणजे काय? सांगू शकते कोण? सर मी सांगू का? सांगा. एका सायकलला कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो त्याला टाइम पिरियड असे म्हणतात. आणि सायकल कशाला म्हणायचं? एक पॉझिटिव्ह अँड एक निगेटिव्ह वेव्ह फॉर्म. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पार्ट जर असेल वेव्हफॉर्मचा तर दिस इज द सायकल. सायकल. वन सायकल. टाइम पिरियड म्हणजे काय बघा? द रिक्वायर्ड टाइम, इट इज रिक्वायर्ड टाइम टू कम्प्लीट द वन सायकल. एका सायकलला कम्प्लीट होण्यासाठी रिक्वायर्ड असलेला टाइम, दिस इज नथिंग बट द टाइम पिरियड. तिथे जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर इथं बघा एक सायकल आहे, एका सायकलला जेवढा काय टाइम रिक्वायर्ड आहे दिस इज नथिंग बट युअर टाइम. दिस इज नथिंग बट युअर टाइम पिरियड. समजलंय का? टाइम पिरियड म्हणजे काय? हो येस सर. यस सर. व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? कोण सांगू शकते का फ्रिक्वेन्सी? बघा फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय आहे? फ्रिक्वेन्सी इज डिफाइन्ड ॲज द नंबर ऑफ सायकल्स कम्प्लिटेड बाय अन एसी क्वांटिटी इन 1 सेकंड. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे बघा? आता तुम्हाला जर दाखवायचं म्हणलं तर फ्रिक्वेन्सी, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? आता टाइम पिरियड म्हणजे काय सांगितलं होतं? आता टाइम पिरियड, व्हॉट इज मीन बाय टाइम? टाइम म्हणजे काय सांगितलं आपण? टाइम म्हणजे काय बघा? एका सायकलला कंप्लीट होण्यासाठी रिक्वायर्ड असलेला टाइम. एका सायकलला कंप्लीट होण्यासाठी दिस इज युअर टाइम टी. ओके. एक सायकल कंप्लीट, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पार्ट असेल वेव्हफॉर्मचा तर ते एक सायकल झालं. तर एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जो काही टाइम आहे, एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जो काही रिक्वायर्ड टाइम आहे कशाला? वेव्हफॉर्मला. दिस इज नथिंग बट टाइम पिरियड. म्हणजे एक सायकल कंप्लीट होण्यासाठी आपल्या वेव्हफॉर्मला किती टाइम रिक्वायर्ड आहे? दिस इज नथिंग बट युअर टाइम पिरियड. आता व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे? तर एका सायकलमध्ये किती, एका सेकंदामध्ये बघा इथं टाइम सांगितलाय की एका सेकंदामध्ये तुमचे किती सायकल्स कंप्लीट झालेले आहेत. दिस इज नथिंग बट युअर फ्रिक्वेन्सी. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल 1 2 3 1 2 3 त्याच्यामध्ये टोटल किती सायकल्स आहेत? इथपर्यंतचा टाइम आहे तो 1 सेकंद आहे असा. ओके. इथपर्यंतचा टाइम म्हणजे किती? 1 सेकंद. 1 सेकंद. आता मला सांगा याच्यामध्ये किती सायकल्स आहेत? तो हाऊ मेनी सायकल्स प्रेझेंट इन? एका सेकंदात किती सायकल्स आहेत ह्याच्यामध्ये सांगावं? 6. 6 कुठं कुठं आहेत बघा? इथपर्यंत 1 सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. म्हणजे एका सायकलमध्ये किती, एका सेकंदामध्ये 1 सेकंदमध्ये किती सायकल्स कंप्लिटेड झाले? तो हाऊ मेनी सायकल्स कंप्लिटेड 1 सेकंड? 6. 6 म्हणजे एफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ सायकल्स कंप्लिटेड इन 1 सेकंड. नंबर ऑफ सायकल्स कंप्लिटेड इन 1 सेकंड. 1 डिवायडेड बाय
टी, 1 डिवायडेड बाय टी. फ्रिक्वेन्सी कशी किती आली ह्याची फ्रिक्वेन्सी हो, फ्रिक्वेन्सी किती आली ह्याची 6, म्हणजे 6 इज इक्वल टू 1 बाय टी असं त्याचं मिनिंग आहे. त्याच्यावरनं टाइम कॅल्क्युलेट करता येतो आपल्याला. टाइम किती येईल हो, टी इज इक्वल टू 1 बाय 6, 1 बाय 6, 1 बाय 6 आले का लक्षात. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्याचा टाइम कॅल्क्युलेट करू शकतो. 1/6 करून जे काही इक्वेशन जी काही व्हॅल्यू येईल, 1/6 म्हणजे किती कोण सांगू शकता का. 1/6 0.16. 0.16 0.16 म्हणजे एक सायकल कंप्लीट व्हायला किती वेळ लागला ह्याला, 0.16 सेकंद झाला आहे. म्हणजे एक सायकल कंप्लीट व्हायला किती वेळ लागला ह्याला, 0.16 सेकंद. 0.16 सेकंद येते का लक्षात. 0.16 सेकंद म्हणजे टाइम पिरियड किती आहे वेव्ह फॉर्मचा. व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ दिस वेव्ह फॉर्म. किती आला मग टाइम पिरियड, एक सायकल कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागलाय सांगा बरं आता. 1 सेकंड. 1 सेकंद. 1 सेकंद मध्ये 6 सायकल कंप्लीट झालेले आहेत. 0.16. 0.16 म्हणजे दिस इज द टाइम पिरियड ऑफ दिस सिग्नल. 0.16 मग तेच काढलं ना आपण. नंबर ऑफ सायकल्स किती कंप्लीट झाले ते एका सेकंदामध्ये, तर 6 सायकल कंप्लीटेड झालेले आहेत. त्याच्यावरून तुम्ही हे काढू शकता, टाइम काढू शकता. आता काय काय वेळेस तुम्हाला टाइम पिरियड दिलेला असू शकतो, टाइम टी दिलेला असतोय, त्याच्यावरून तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची असते, त्याच्यावरून तुम्हाला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची असते. मी तुम्हाला सपोज टाइम दिलेला आहे 0.1 सेकंद. 0.1 सेकंद तर किती येईल फ्रिक्वेन्सी त्याची. त्या सिग्नल जर टाइम तुम्हाला 0.1 सेकंद म्हणजे एक सायकल कंप्लीट व्हायला 0.1 सेकंद लागत असतील तर त्याचा फ्रिक्वेन्सी किती येईल. एफ इज इक्वल टू काय येईल, एफ इज इक्वल टू 1 बाय 0.6, 1 डिवायडेड बाय 0.6, 0.1 कारण 0.1 सेकंद आहे. किती येईल हीच व्हॅल्यू किती येईल. 10. किती येईल 10 म्हणजे 10 हर्ट्ज इज द फ्रिक्वेन्सी. 10 हर्ट्ज त्याची फ्रिक्वेन्सीज आहे. तुम्हाला एक टाइम पिरियड दिलेला असेल त्याच्यावर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढावं लागेल. जर फ्रिक्वेन्सी दिली असेल तर त्याच्यावर तुम्हाला टाइम पिरियड निघेल. त्याचे इक्वेशन आहे एफ इज इक्वल टू 1 बाय टी. एफ इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टी. 1 डिवायडेड बाय टी. दिस इज अ फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी. समजलं का फ्रिक्वेन्सी. हो सर. Yes, sir. हो सर. ओके. फ्रिक्वेन्सी. आता अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूड म्हणजे काय, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पीक, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पीक व्हॅल्यू ऑफ एन एसी क्वांटिटी इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. म्हणजे एखाद्या याची द मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे आता ह्याच्यावर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर अँप्लिट्यूड कसं बघायचं. अँप्लिट्यूड ओके. आता ह्या एसी सिग्नलची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठं आहे हो, इथं आहे. कुठं आहे मॅक्झिमम व्हॅल्यू. दिस इज द पीक व्हॅल्यू म्हणजे साइन वेव्हची मॅक्झिमम व्हॅल्यू. सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू जी आहे त्या सिग्नलची, दिस इज युअर पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू ही तुमची पीक व्हॅल्यू आहे. दिस इज युअर अँप्लिट्यूड. दिस इज युअर अँप्लिट्यूड. लक्षात आहे का. म्हणजे जो काही साइन वेव्ह आहे त्याची एकदम टॉपची व्हॅल्यू, दिस इज युअर अँप्लिट्यूड. आता ते मायनस निगेटिव्ह मध्ये असतंय.
ते निगेटिव्ह मध्ये, हे निगेटिव्हचं अँप्लिट्यूड झालं, निगेटिव्ह पीक व्हॅल्यू. दिस इज अ पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू. आलं लक्षात? टॉप मॅक्झिमम व्हॅल्यू, त्या सिग्नलची मॅक्झिमम व्हॅल्यू, दिस इज नथिंग बट युअर अँप्लिट्यूड. दिस इज नथिंग बट युअर अँप्लिट्यूड. आलं की लक्षात? अँप्लिट्यूड कशाला म्हणायचं? तर पीक व्हॅल्यू, पीक म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू त्या सिग्नलची कुठं आहे? ह्या पॉइंटला आहे. तर दिस समजलंय का कशाला म्हणायचं? समजलंय का? अजून सांगायचं आहे? हॅलो, आवाज येतो ना माझा? सर आवाज हळू येतोय. सगळ्यांना हळू येतो का आवाज? ऑल स्टुडंट आवाज येतो? आवाज येत नाही सर. एक मिनिट. आता येतो आवाज क्लिअर? नाही सर, हळू येतोय. हळू येतोय सर, लय हळू येतोय. लेक्चर स्टार्ट झाल्यापासून हळू येतो का? नाही सर, आत्ताच यायला आलेला. आता येतो का? नाही सर. हॅलो, सर आवाज हळू येतोय. येतो का आवाज? हळूच येतो का अजून? हो सर, हळूच येतोय अजून पण. एक मिनिट. रिकनेक्ट करतो. लिव्ह टू आणि रिकनेक्ट करतो. येत नाही सर आवाज. सर आवाज हळू येतोय. येतो का आवाज? हो सर, येतोय येतो आता. सर आता. हो सर. हो सर. ओके. अँप्लिट्यूड समजलंय का? रिपीट करायचं आहे? अँप्लिट्यूड कशाला म्हणणार ते समजलंय का? व्हॉट इज मीन बाय अँप्लिट्यूड? रिपीट करतो. बघ, अँप्लिट्यूड कशाला म्हणायचं बघा, ही आता साइन वेव्ह आहे आपली अशी. तर ह्या साइन वेव्हची जी काय मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, आता ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे साइन वेव्हची, टॉपची एकदम पीक व्हॅल्यू, तर ते अँप्लिट्यूड आहे. 0 पासून जी काय मॅक्सिमम व्हॅल्यू आपली आहे, दिस इज नथिंग बट युअर अँप्लिट्यूड. दिस इज नथिंग बट युअर अँप्लिट्यूड. आता हे कुठं आहे? तर इथं आहे बघा. आता ह्या साइन वेव्हची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठं आहे? तर इथं आहे, बरोबर नाही? म्हणजे इथून इथं हे झालं 0 पासून इथपर्यंत तुमचं अँप्लिट्यूड झालं पॉझिटिव्ह साईड, पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू.
आता निगेटिव्ह साईडची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठं आहे? इथं आहे. मग हे झालं निगेटिव्ह मध्ये. दिस इज युअर अँप्लिट्यूड. आलं लक्षात? अँप्लिट्यूड कशाला म्हणायचं? मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वेव्हफॉर्म. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वेव्हफॉर्म. दिस इज युअर अँप्लिट्यूड. दिस इज युअर अँप्लिट्यूड ऑफ दॅट वेव्हफॉर्म. आलं का लक्षात? हो सर. समजलं का सगळ्यांना अँप्लिट्यूड कशाला म्हणायचं? हो सर. हो सर. हो सर. ओके. हे झालं अँप्लिट्यूड. आता इथे दिलंय बघा सीएम मॅक्सिमम, जिथं एकदम टॉप व्हॅल्यू आहे, एकदम टॉप तिथं ते तुमचं अँप्लिट्यूड आहे. आता वेवलेंथ कशाला म्हणायचं? वेवलेंथ इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ सिग्नल ड्युरिंग द टाइम पिरियड ऑफ वन सायकल ऑफ द सिग्नल. आता लॅम्बडानं इंडिकेट केली जातं बरं का वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे काय? प्रोपोगेशन स्पीड डिवायडेड बाय वेवलेंथ. लॅम्बडाने वेवलेंथ इंडिकेट केली जाते. वेवलेंथ कशी आयडेंटिफाय करायची? वेवलेंथ म्हणजे काय? वेवलेंथ म्हणजे काय? वेवलेंथ इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ सिग्नल ड्युरिंग द टाइम पिरियड ऑफ वन सायकल ऑफ द सिग्नल. म्हणजे एका सायकलसाठी जो काही रिक्वायर्ड टाइम आहे तेवढ्या टायमिंग मध्ये त्या सिग्नलने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे ते लक्षात बघा. आता इथपर्यंत एक सायकल आहे. हा तुमचा टाइम पिरियड आहे. दिस इज युअर टाइम पिरियड. दिस इज युअर टाइम. आता सपोज ह्या टाइम पिरियड साठी ह्याला 10 सेकंद 1 सेकंद लागलेला आहे. एक सायकल कंप्लीट होण्यासाठी 1 सेकंद रिक्वायर्ड आहे ह्या सिग्नलमध्ये. तर एका सेकंदामध्ये म्हणजे 1 सेकंदच काय घेतलं आपण? तर ह्या सायकलला कंप्लीट होण्यासाठी 1 सेकंद लागलेला आहे म्हणून 1 सेकंद घेतलं. म्हणजे एका सायकलला कंप्लीट होण्यासाठी जो काही रिक्वायर्ड टाइम आहे त्या टायमिंग मध्ये म्हणजे इथं 1 सेकंद आहे. तर त्या 1 सेकंद मध्ये त्या सिग्नलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे? त्या सिग्नलनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे? दिस इज नथिंग बट युअर वेवलेंथ. दिस इज नथिंग बट युअर वेवलेंथ ऑफ दॅट सिग्नल. दिस इज नथिंग बट द वेवलेंथ ऑफ दॅट सिग्नल. येते का लक्षात? बघा सिग्नलला एक तो जो काही सिग्नल आपण सेंड करणार आहे किंवा ट्रान्सफर करणार आहे तो सिग्नल ट्रान्सफर करत असताना त्याचं जे काय ट्रॅव्हलिंग स्पीड आहे, त्याची काय प्रोपोगेशन स्पीड आहे ते किती आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं? तर त्या सिग्नलला एका सायकलला रिक्वायर्ड असलेला टाइम म्हणजे एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जे काही रिक्वायर्ड टाइम आहे त्या सिग्नलला त्या टायमिंग मध्ये म्हणजे एका सायकलला कंप्लीट म्हणजे थोडक्यात टाइम पिरियड जो काय टाइम आहे. टाइम म्हणजे काय? टाइम पिरियड म्हणजे काय? एका सायकलला रिक्वायर्ड असलेला टाइम. एक सायकल कंप्लीट होण्यासाठी रिक्वायर्ड असलेला टाइम. मग तेवढ्या टायमिंग मध्ये त्या सिग्नलला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले? दिस इज नथिंग बट युअर वेवलेंथ ऑफ दॅट सिग्नल. वेवलेंथ ऑफ दॅट सिग्नल. आले का लक्षात? वेवलेंथ कशाला म्हणायचं? वेवलेंथ कशाला म्हणायचं लक्षात आलंय का? बघा आता फॉर एक्झाम्पल हो, इथं सर. 1 सेकंडच्या ऐवजी एका सायकल कंप्लीट होण्यासाठी 5 सेकंद लागत असतील. बघा सपोज इथं एका सेकंडच्या ऐवजी 5 सेकंद लागत असतील तर 5 सेकंदामध्ये ह्या सिग्नलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले? दिस इज नथिंग बट युअर वेवलेंथ. दिस इज नथिंग बट वेवलेंथ. त्या 5 सेकंदामध्ये त्या सिग्नलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे? दिस इज नथिंग बट द वेवलेंथ ऑफ दॅट सिग्नल. दिस इज नथिंग बट द वेवलेंथ ऑफ दॅट सिग्नल. आले का लक्षात सगळ्यांच्या? हो सर. हो सर. गर्ल्स मध्ये मुलींमध्ये समजलंय का? हो सर. हो सर. ओके. आता जो काय नेक्स्ट वेवलेंथ नंतर फेज काय? इट इंडिकेट्स द पोझिशन ऑफ द वेवफॉर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 0 अँड डिनोटेड बाय फाय. हे फाय न तुमचा फेज इंडिकेट केला जातो. फाय आता एक्स ऍक्सिस वरती काय असतं? टाइम. फेज म्हणजे काय? तुमच्या सिग्नलची पोझिशन इंडिकेट करत असतो. तुमच्या सिग्नलची पोझिशन इंडिकेट करत असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता पोझिशन म्हणजे काय असते बघा. आता इथे एक सायकल कंप्लीट झाले हाफ सायकल तर इथपर्यंत अँगल किती असेल?
इथून इथपर्यंत अँगल किती असेल? एक सायकल कम्प्लीट झालं तिथपर्यंत किती असेल हो अँगल? 180 डिग्री. 180. 180 डिग्री. 180 degree. इथून इथपर्यंत किती असेल अँगल? 180 डिग्री. 180. म्हणजे एक सायकल कम्प्लीट ज्या ठिकाणी होतं तिथे किती अँगल असेल हो? एक सायकल पूर्ण 360 कम्प्लीट होतं degree. तिथं 360. 360 डिग्री. 360 डिग्री. ओके, 360 डिग्री. इथे किती असेल? 180 असेल. 180. आता ह्या 180च्या एक्झॅक्टली मिडलला किती असेल हो? 90 डिग्री. 90 degree. 90 असेल. आणि ह्याच्या मिडल एक्झॅक्टली किती असेल? 270. 270 डिग्री. 270 डिग्री असेल. जसं तुम्ही हे पार्क करत जाल तसंच तुम्हाला मिळेल. 90च्या मिडल आला तर 45 मिळेल. ठीक आहे. म्हणजे 90 डिग्री अँगल असताना त्या सिग्नलची पोझिशन काय आहे? 80 डिग्री असताना त्या सिग्नलची पोझिशन काय आहे? 270 डिग्री अँगल असताना त्या सिग्नलची पोझिशन काय आहे? ते पोझिशन आपण आयडेंटिफाय करू शकतो त्या फेजवर. आता ह्या सिग्नलला इथपर्यंत सिग्नल आहे म्हणजे त्याचा फेज किती आहे? 90 डिग्री आहे. सपोज त्याची पोझिशन इथं आहे तर त्याचा फेज किती आहे? 45 डिग्री आहे. जर इथं सिग्नल असेल तर त्याचा फेज किती आहे? 180 आहे. येत्या लक्षात. म्हणजे आपण त्या फेजवरनं काय आयडेंटिफाय करू शकतो? त्या सिग्नलची पोझिशन आयडेंटिफाय करू शकतो. समजले का? फेज म्हणजे काय? व्हॉट इज फेज? हो सर. त्या फेजवरनं आपण Yes, sir. काय आयडेंटिफाय करू शकतो? तर पोझिशन ऑफ दॅट सिग्नल. वी कॅन आयडेंटिफाय द पोझिशन ऑफ दॅट सिग्नल बाय युजिंग द फेज अँगल. बाय युजिंग द फेज अँगल. आणि द फेज इज इंडिकेटेड बाय द फाय. असं फाय सिग्नल तुम्हाला माहित असेल. फाय. त्या फायनं इंडिकेट केला जातो. आपला जो काही फेज अँगल आहे किंवा फेज आहे तो फायनं इंडिकेट केला जातो. ओके, समजले का फेज? हो सर. फेज समजलाय का? येस सर. ओके. आता टाइप्स ऑफ सिग्नल. सिग्नलचे टाइप्स कुठले कुठले आहेत बघा. सायनोसायडल सिग्नल, त्याच्यामध्ये साइन वेव्ह आहे. सायनोसायडल मध्ये साइन वेव्ह, परत कोसाइन वेव्ह, परत ट्रँग्युलर वेव्ह, परत स्क्वेअर वेव्ह. आता साइन वेव्हचं सिग्नल आपल्याला माहिती आहे, ही साइन वेव्ह आहे. अशा असते साइन वेव्ह. कोसाइन वेव्ह आपण वरती बघितली कोसाइन. त्याचा अँगल, फेज अँगल स्टार्टिंग किती आहे हो? 90 डिग्री आहे. त्याचा फेज अँगल किती आहे? 90 डिग्री. म्हणजे झिरोच्या पोझिशन. फेज म्हणजे काय लक्षात घ्यायचं तुम्हाला? फेजला अजून सांगायचं गेलं, इट इंडिकेट द पोझिशन ऑफ वेव्हफॉर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम इज झिरो. म्हणजे टाइम झिरो असताना त्याची पोझिशन, म्हणजे टाइम झिरो आहे इथं. झिरो टाइम किती डिग्री आहे अँगल ह्याचा? झिरो असताना, टाइम झिरो असताना. इथं टाइम झिरो आहे, इथं 1 सेकंद आहे, इथं 2 सेकंद आहे, इथं 1 सेकंद आहे. इथं टाइम झिरो असताना किती अँगल आहे ह्याचा? 0 डिग्री. 0 डिग्री. इथे 0 डिग्री. आता जर तुम्ही साइन वेव्हचा अँगल 0 डिग्री असतो. आता कोसाइन वेव्हचा अँगल किती आहे? झिरोच्या टाइम झिरो असताना किती आहे? 90 90 डिग्री. डिग्री. म्हणजे कोसाइन वेव्ह 90 कशाला degree. म्हणायचं? कोसाइन वेव्ह कशाला म्हणायचं? ज्या वेव्हफॉर्मचा अँगल 90 डिग्री असेल त्याला तुम्ही कोसाइन वेव्ह म्हणायचं. त्याला तुम्ही काय म्हणायचं? कोसाइन वेव्ह म्हणायचं. याच्या लक्षात. ट्रायंग्युलर वेव्ह ट्रायंगल सारखी असते. पॉझिटिव्ह ट्रायंगल, निगेटिव्ह ट्रायंगल, पॉझिटिव्ह ट्रायंगल, निगेटिव्ह ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलच्या शेपमध्ये असते म्हणून त्याला ट्रायंग्युलर वेव्ह म्हणायचं. इन द फॉर्म ऑफ ट्रायंगल. आणि स्क्वेअर मध्ये, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असते म्हणून ते स्क्वेअर वेव्ह. स्क्वेअरच्या शेप मध्ये असते म्हणून ती स्क्वेअर वेव्ह. आले का लक्षात? स्क्वेअर वेव्ह आणि ट्रायंग्युलर वेव्ह, कोसाइन वेव्ह, साइन वेव्ह. ओके. आता टाइम अँड फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन ऑफ सिग्नल. टाइम डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन कशाला म्हणायचं? ओके. आयसी वगैरे आहे अजून खाली इथं. टाइम अँड फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन ऑफ सिग्नल. आता पहिल्यांदा आहे ते टाइम डोमेन मध्ये. टाइम डोमेन मध्ये काय सांगितलंय? द टाइम डोमेन सिग्नल इज अ प्लॉट ऑफ मॅग्निट्यूड और एम्प्लिट्यूड. प्लॉट ऑफ मॅग्निट्यूड, पहिले मॅग्निट्यूडला तुम्ही एम्प्लिट्यूड म्हणू शकता किंवा एम्प्लिट्यूडला तुम्ही मॅग्निट्यूड असंही म्हणू शकता. म्हणजे तो जो ग्राफ आहे टाइम डोमेनचा, द टाइम डोमेन इज अ प्लॉट ऑफ मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे टाइम डोमेन मध्ये जो काही ग्राफ आपण प्लॉट करत असतो तो एम्प्लिट्यूड वर्सेस टाइम.
अँप्लिट्यूड वर्सेस टाइम म्हणजे एक्स ऍक्सिस वरती टाइम असते आणि वाय ऍक्सिस वरती अँप्लिट्यूड असते. ओके. आणि आता टाइम डोमेन मधला तुमचा ग्राफ असा आहे. आणि फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये काय आहे? द फ्रिक्वेन्सी डोमेन इज द प्लॉट ऑफ सिग्नल मॅग्निट्यूड अँप्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. बघा म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये एक्स ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी असणार आहे आणि टाइम डोमेन मध्ये एक्स ऍक्सिस वरती टाइम असणार आहे. तेवढा एकच चेंज आहे, बाकीचा काही चेंज नाही. बघा फ्रिक्वेन्सी डोमेन इज अ प्लॉट ऑफ सिग्नल और मॅग्निट्यूड, प्लॉट ऑफ सिग्नल मॅग्निट्यूड और अँप्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जे काय अँप्लिट्यूड वर्सेस त्याचा ग्राफ असणार आहे तो फ्रिक्वेन्सी असणार आहे. आता ग्राफ खाली दिलाय बघा, अँप्लिट्यूड वर्सेस फ्रिक्वेन्सी, त्याचा ग्राफ अशा फॉर्म मध्ये येईल आणि टाइम डोमेन मधला ग्राफ हा तुमचा अशा फॉर्म मध्ये येईल. सेकंड पॉईंट काय सांगितलं फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये, इट इज यूज टू रिप्रेझेंट द फ्रिक्वेन्सी कंपोनंट प्रेझेंट इन द सिग्नल. म्हणजे फ्रिक्वेन्सी किती प्रेझेंट आहे त्या अँप्लिट्यूडला त्याची किती फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं जर ग्राफ बघितलं तरी या प्रत्येकाचा अँप्लिट्यूड वेगवेगळा आहे. म्हणजे हे अँप्लिट्यूड आहे ते इथं सपोज 1 अँप्लिट्यूड असेल, हे सिग्नलचं 2 अँप्लिट्यूड असेल, सिग्नलचं 3 अँप्लिट्यूड असेल. तर 1 अँप्लिट्यूड असताना त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, तर 5 अँप्लिट्यूड असताना त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे. म्हणजे वेगवेगळे अँप्लिट्यूड असताना त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे ते इथं रिप्रेझेंट केलं जातं याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये. नंतर काय, द फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड एज अ स्पेक्ट्रम ऑफ सिग्नल. म्हणजे याला तुम्ही स्पेक्ट्रम ऑफ दॅट सिग्नल, स्पेक्ट्रम असे म्हणू शकता, स्पेक्ट्रम ऑफ दॅट सिग्नल. आता हे जे काही फ्रिक्वेन्सी डोमेन टाइम डोमेन आहे हे ऍक्च्युली कम्युनिकेशनसाठी लागतं. सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण जे काय वायरलेस कम्युनिकेशन असू दे किंवा वायर्ड कम्युनिकेशन असतं त्या सिग्नलमध्ये फ्रिक्वेन्सी डोमेन आणि टाइम डोमेन हे कन्सेप्ट यूज केल्या जातात. मग त्यासाठी स्पेक्ट्रम नावाचे कन्सेप्ट असते. स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर तो जो काही सिग्नल आहे तो जर फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये रिप्रेझेंट केला तर दिस इज युअर फ्रिक्वेन्सी, दिस इज युअर स्पेक्ट्रम ऑफ दॅट सिग्नल, दिस इज द स्पेक्ट्रम ऑफ दॅट सिग्नल. आणि काय सांगितले, इट कन्सिस्ट ऑफ अँप्लिट्यूड अँड फेज स्पेक्ट्रम. आता याचा अँप्लिट्यूड आणि फेज स्पेक्ट्रम, आता हा अँप्लिट्यूड स्पेक्ट्रम आहे, दिस इज युअर अँप्लिट्यूड स्पेक्ट्रम, आणि हे खाली आहे तो फेज स्पेक्ट्रम. मग 2 टाईपचे स्पेक्ट्रम तुम्ही देऊ शकता, एक अँप्लिट्यूड स्पेक्ट्रम आणि दुसरा आहे तो फेज स्पेक्ट्रम, अशा टाईप मध्ये देऊ शकता. म्हणजे स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर द सिग्नल इज रिप्रेझेंट इन द फ्रिक्वेन्सी डोमेन, दिस इज नथिंग बट युअर स्पेक्ट्रम ऑफ दॅट सिग्नल. जर अँप्लिट्यूड बरोबर तुम्ही कम्पेअर केलं तर अँप्लिट्यूडचा स्पेक्ट्रम असेल आणि फेज इंडिकेट केला तर तो फेज स्पेक्ट्रम असेल. आणि वाय एक्स ऍक्सिस वर तुमचा फ्रिक्वेन्सी कंपोनंट असायला पाहिजे फ्रिक्वेन्सी, आणि टाइम डोमेन मध्ये एक्स ऍक्सिस वर तुमचा टाइम असायला पाहिजे. फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये तुमचा एक्स ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे आणि वाय ऍक्सिस वरती जो काय स्पेक्ट्रम तुम्हाला ड्रॉ करायचा आहे तो ते असायला पाहिजे. म्हणजे अँप्लिट्यूड स्पेक्ट्रम करायचा आहे का तुम्हाला फेज स्पेक्ट्रम ड्रॉ करायचं आहे, त्याच्यानुसार तुम्ही वाय ऍक्सिस वरती व्हॅल्यू चेंज करू शकता. समजलंय का टाइम डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डोमेन? हो सर. येस सर. टाइम डोमेन फ्रिक्वेन्सी डोमेन समजलाय का? हो हो सर. सर. ओके. आता इंटिग्रेटेड सर्किट आयसी कशाला म्हणायचं? इंटिग्रेटेड सर्किट आयसीचे इमेजेस मी तुम्हाला दाखवले आहेत ऑलरेडी. ओके. आयसी म्हणजे काय आहे, मेनली आयसी म्हणजे काय, एक स्मॉल चिप असते ज्यावरती नंबर ऑफ कंपोनंट्स आपण काय केलेले असतात, बसवलेले असतात, माउंट केलेले असतात इन द फॉर्म ऑफ मायक्रो टेक्नॉलॉजी, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे एकदम स्मॉल कंपोनंट असतात, ते कंपोनंट्स आपण त्याच्यावरती बिल्ड केलेले असतात, म्हणून त्याला आयसी इंटिग्रेटेड म्हणायचं. इंटिग्रेटेड म्हणजे काय, इंटिग्रेट केलेले असतात, कंबाईन केलेले असतात मॅक्झिमम कंपोनंट्स एखाद्या लहान चिपवरती, म्हणून त्याला इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणायचं. त्यामुळे काय सांगितलंय बघा, आयसी इज अ बेसिकली अ मायक्रो इलेक्ट्रॉनिक सर्किट. म्हणजे हे एक मायक्रो इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे काय त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये जे काही कंपोनंट्स यूज केलेले आहेत ते एकदम मायक्रो असतात, मायक्रो एकदम स्मॉल कंपोनंट असतात. आपले जे काय केस असतात त्या केस एवढे त्याचे साईज असते, म्हणून ते एकदम मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येत असतात, एकदम स्मॉल फॉर्म मध्ये असतात त्याचे कंपोनंट, म्हणून त्याला मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सचे सर्किट्स असतात एकदम त्याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं, इट इज अ व्हेरी स्मॉल साईज लो कॉस्ट सर्किट, एकदम स्मॉल साईज. जर तुम्ही रिअल फिजिकल जे काही कंपोनंट्स आहेत, रेजिस्टर, कॅपॅसिटर, ट्रान्झिस्टर, तसं बनवून जर ते सर्किट करायला गेलं तर ते एकदम लार्ज साईज मध्ये तयार होईल. पण आयसीचा ऍडव्हान्टेजेस काय आहे, त्याच्यामध्ये स्मॉल मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट यूज केल्यामुळे त्याची जी काय साईज आहे किंवा त्याच्यावर साईड लागणारा जो स्पेस आहे ते एकदम कमी लागत असतं. त्याच्यामुळे जे काय रिक्वायर्ड स्पेस किंवा साईज आहे त्या सर्किटसाठी ते एकदम कमी लागते, आणि एकदम तुम्ही लहान याचे कंपोनंट यूज केल्यामुळे तुम्ही किंवा कमी त्याचा हार्डवेअर यूज करत असल्यामुळे किंवा एकदम मिनिमम
स्पेसमध्ये तुम्ही ते सर्किट बिल्ड करत असल्यामुळे त्याची कॉस्ट पण काय होणार आहे तर रिड्यूस होणार आहे. इट इज अ व्हेरी स्मॉल साईज लो कॉस्ट सर्किट विच कन्सिस्ट ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह टाईपचे आणि पॅसिव्ह टाईपचे दोन्ही टाईपचे कंपोनंट प्रेझेंट असतात. म्हणजे रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर पण असू शकतात. नंतर त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर असू शकतात, डायोड असू शकतात. आता ट्रान्झिस्टर डायोड आपल्याला थर्ड सेकंड पुढच्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. सेकंडमध्ये डायोड स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट चॅप्टरमध्ये ट्रान्झिस्टर स्टडी करायचं आहे. हे दोन्ही टाईपचे कंपोनंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, ऍक्टिव्ह टाईपचे आणि पॅसिव्ह कंपोनंट. दोन्ही टाईपचे कंपोनंट. आता ऍक्टिव्ह कंपोनंट पॅसिव्ह कंपोनंट कशाला म्हणायचं मला माहित असेल. माहित आहे का सगळ्यांना कशाला म्हणायचं ऍक्टिव्ह कंपोनंट पॅसिव्ह कंपोनंट? हो सर. ओके. ऍक्टिव्ह कंपोनंट, पॅसिव्ह कंपोनंट. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह टाईपचे आणि पॅसिव्ह टाईपचे दोन्ही टाईपचे कंपोनंट असतात. दॅट आर कनेक्टेड टू इच अदर. म्हणजे काय ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट आहेत ते एकमेकाला कनेक्टेड असतात. ऍक्टिव्ह कंपोनंट एकमेकाला कनेक्टेड असतात, पॅसिव्ह कंपोनंट ही एकमेकाला कनेक्टेड असतात. ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे दोन्ही एकमेकाला सर्किट ते डिपेंड आहे त्या सर्किट्समध्ये. बघायला गेलं तर आपल्याला ते दिसणार नाहीत कुठले कंपाऊंड कशाला कनेक्टेड आहे. त्यांचे एकदम मायक्रो फॉर्म मध्ये असतात. तेव्हा त्यांचे जे काही सर्किट डिझाईन आपण जर बघायला गेलं तर कुठले कंपाऊंड कशाला कनेक्टेड आहेत तर ते आपल्याला आयडेंटिफाय होणार नाहीत. किंवा आपण जर त्यामध्ये त्या सर्किटमध्ये आयसी मधलं जर आयडेंटिफाय करायला गेलो कुठला ऍक्टिव्ह आहे कुठला पॅसिव्ह आहे हे आपल्याला समजणार नाही आपण जर बघायला गेलं तर. कारण ते एकदम स्मॉल असतात, आपल्याला काय कंपाऊंड सुद्धा आयडेंटिफाय करता येणार नाही. ते म्हणून एकदम स्मॉल फॉर्म मध्ये असतात. दॅट आर कनेक्टेड टू इच अदर ऑन अ सिंगल चिप. एका सिंगल चिपवरती सगळे कंपाऊंड्स आपण बसवलेले असतात. सिंगल चिप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल सच एज सिलिकॉन. म्हणजे काय सिलिकॉन सारखं सिलिकॉनचं जे काही मटेरियल आहे सेमीकंडक्टर मटेरियल, सिलिकॉनच्या चिपवरती ते ऍक्टिव्ह कंपोनंट, पॅसिव्ह कंपोनंट असे नंबर ऑफ कंपोनंट असतात. 1000 मध्ये 1000 नंबर ऑफ कंपाऊंड्स असतात, 1000 पेक्षाही जास्त असतात. असे नंबर ऑफ कंपाऊंड्स ते एका स्मॉल चिपवरती आपण बसवलेले असतात. ती चिप असते सेमीकंडक्टर मटेरियल सिलिकॉन. सिलिकॉन जे काही सेमीकंडक्टर मटेरियल आहे एका चिपमध्ये असे 1000 ऑफ कंपाऊंड बसवलेले असतात. म्हणून इट इज द पार्ट ऑफ मायक्रो इलेक्ट्रॉनिक सर्किट. आयसी इज द पार्ट ऑफ मायक्रो इलेक्ट्रॉनिक सर्किट. समजले का आयसी काय असतो? हो सर. आयसी समजलाय का? कशाला म्हणायचं आयसी किंवा आयसी बद्दलची इन्फॉर्मेशन समजली का? हो सर. गर्ल्स मध्ये हो सर, समजली. ओके. आता नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ आयसी. आयसीचं क्लासिफिकेशन कसं आहे बघा. पहिलं आहे ते बेस्ड ऑन ऍक्टिव्ह डिव्हायसेस. म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह डिव्हायसेस किती आहेत, कशा आहेत त्याच्यावरनं त्याचे क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये बायपोलार आणि युनिपोलार. बायपोलार म्हणजे दोन्ही डायरेक्शनल करंट फ्लो होतो असे डिव्हायसेस म्हणजे बायपोलार डिव्हायसेस. युनिपोलार मध्ये त्याच्यामध्ये फक्त एका डायरेक्शन फ्लो होणारे डिव्हायसेस म्हणजे युनिपोलार. मग त्याच्यामध्ये बायपोलार आणि युनिपोलार असे दोन क्लासिफिकेशन आहेत ऍक्टिव्ह डिव्हायसेस मध्ये. तर बेस्ड ऑन ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशनवरनं त्याचे दोन टाइप्स आहेत, एक अॅनालॉग आणि डिजिटल. अॅनालॉग मध्ये ओपॅम्प. ओपॅम्प मध्ये ऑपरेशनल ऍम्प्लिफायर. ऑपरेशनल म्हणजे सगळ्या टाइपचे ऑपरेशन परफॉर्म करतो. ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे हा जो काय ऍम्प्लिफायर असतो तो सगळ्या टाइपचे ऑपरेशन परफॉर्म करतो. ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबस्ट्रॅक्शन हे ओपॅम्प असते. कम्पॅरेटर, कम्पॅरेटर मध्ये कम्पॅरिझन करतो. दोन सिग्नल असतील त्या दोन सिग्नलचं जर आपल्याला कम्पॅरिझन करायचं असेल कुठला सिग्नल ची क्वांटिटी आहे किंवा कुठल्या सिग्नलचा अँप्लिट्यूड जास्त आहे तर तो जर आपल्याला आयडेंटिफाय करायचा असेल त्यासाठी आपण कम्पॅरेटर सिग्नल यूज करतो. कम्पॅरेटर हे आयसी यूज करत असतो. हे कम्पॅरेटर झाला. डिजिटल मध्ये लॉजिक गेट. लॉजिक गेट्स असतात, अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, नॉट गेट अशा टाईपचे गेट्स असतात. तर काउंटर्स हे डिजिटल आयसी आहेत. लॉजिक गेट, काउंटर्स मध्ये काय असते, काउंटर म्हणजे व्हॅल्यू काउंट करत असतो किंवा इव्हेंट काउंट करत असतो. त्याला त्या सिग्नलला जर आपण इनपुट दिलं तर त्याचं जे काही काउंटची व्हॅल्यू आहे ते इन्क्रीमेंट होत जातात. काउंटर म्हणजे काउंट करण्यासाठी यूज केलेला असतो. ते डिजिटल आयसी मध्ये येतात. या ऍप्लिकेशनवरती बेस्ड क्लासिफिकेशन मध्ये अॅनालॉग आणि डिजिटल असे दोन टाईप आहेत. नंतर बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी बेस्ड मध्ये दोन टाईप्स आहेत, एक हायब्रिड टेक्नॉलॉजी आणि दुसरी मोनोलॅटिक टेक्नॉलॉजी.
मोनोलिथिक मध्ये पण बायपोलर आणि युनिपोलर अशा 2 कॅटेगरीज येतात. बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी मध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजी आणि मोनोलिथिक टेक्नॉलॉजी. मोनोलिथिक मध्ये 2 पार्ट आहेत, बायपोलर आणि युनिपोलर. कुठले कुठले क्लासिफिकेशन समजले लक्षात आलेत का? एक आहे, पहिला आहे बेस्ड ऑन ऍक्टिव्ह डिव्हाइसेस, त्याच्यामध्ये बायपोलर युनिपोलर. दुसरं आहे ते बेस्ड ऑन ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये अॅनालॉग डिजिटल. अॅनालॉग मध्ये ओपॅम्प म्हणजे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर आणि कंपॅरेटर. नंतर डिजिटल मध्ये लॉजिक गेट अँड काउंटर. बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी मध्ये हायब्रिड आणि मोनोलिथिक. मोनोलिथिक मध्ये 2 कॅटेगरी आहेत, बायपोलर आणि युनिपोलर. आले का लक्षात क्लासिफिकेशन? हो सर. हो सर. ओके. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा, आयसीचे ऍडव्हान्टेजेस. पहिला ऍडव्हान्टेज आहे स्मॉल साईज अँड वेट. पहिला ऍडव्हान्टेज काय आहे त्याचं? त्याची साईज स्मॉल आहे आणि वेट पण कमी आहे. दुसरा ऍडव्हान्टेज काय आहे? लो कॉस्ट पण त्या आयसीची काय असते? कमी असते. नंतर रिलायबिलिटी, हाय रिलायबिलिटी. जी काही रिलायबिलिटी आहे ती मॅक्सिमम आहे. नंतर दुसरं नेक्स्ट ऍडव्हान्टेज काय आहे? इट इज पॉसिबल टू फॅब्रिकेट कॉम्प्लेक्स सर्किट इनटू अ सिंगल चिप. म्हणजे एका चिपवरती कॉम्प्लेक्स सर्किट, नंबर ऑफ कॉम्प्लिकेटेड सर्किट तुम्ही फॅब्रिकेट करू शकता किंवा माउंट करू शकता किंवा बिल्ड करू शकता. एका चिपवरती नंबर ऑफ कॉम्प्लिकेटेड सर्किट, म्हणजे जे काही कॉम्प्लिकेटेड सर्किट्स असतात त्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट यूज केलेले असतात, ते तुम्ही एका चिपवरती कनेक्ट करू शकता. त्याच्यामुळे आपल्याला काय आहे तर ते एका चिपमध्ये तुम्हाला ते सगळे फंक्शन्स अवेलेबल होतात. हे त्याचे एक ऍडव्हान्टेजेस आहे. पुढचं काय आहे? लो पॉवर कन्झम्पशन. त्याला पॉवर रिक्वायरमेंट जे आहे ते कमी आहे. आता जर 1000 ऑफ कंपाऊंड जर तुम्ही 1000 ऑफ रजिस्टर कॅपॅसिटर जर यूज केले तर त्याला लागणारी पॉवर आणि ते एका आयसीसाठी लागणारी पॉवर याच्यामध्ये डिफरन्स आहे. 1000 ऑफ रजिस्टर कंपाऊंड जर तुम्ही यूज केलं तर त्याला एकदम मॅक्सिमम पॉवर लागेल. पण एका आयसी ते जर तुम्ही सर्किट आयसी मध्ये बिल्ड केलेलं असेल मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीनं, तर त्यासाठी रिक्वायर्ड पॉवर ही कमी लागेल. आणि हाय ऑपरेटिंग स्पीड, त्याचे जे ऑपरेटिंग स्पीड आहे ते एकदम हाय आहे, म्हणजे हाय स्पीड आहे, हाय स्पीड ऑपरेटिंग आहे. आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत बघा? इंडक्टर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स कॅन नॉट बी फॅब्रिकेटेड डायरेक्टली. म्हणजे इंडक्टर आणि ट्रान्सफॉर्मर हे जे काय आहे ते तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरती फॅब्रिकेट करू शकत नाही किंवा कनेक्ट करू शकत नाही. इंडक्टर आणि ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट डिसएडव्हान्टेज काय? द पॉवर डिसिपेशन इज लिमिटेड. आता बघा पॉवर डिसिपेशन काय, तर यासाठी कमी पॉवर रिक्वायर्ड आहे, त्याच्यामुळे याची जी काही पॉवर डिसिपेशन असणार आहे ते पण लिमिटेड असणार आहे. त्यापेक्षा जास्त पॉवर डिसिपेशन झालं तर तुमचा आयसी बर्न होतो किंवा शॉर्ट सर्किट होतो, तो डॅमेज होतो. लक्षात आहे का? त्याच्यामध्ये जर जास्त पॉवर डिसिपेशन झालं, पॉवर डिसिपेशन मध्ये काय असते बघा? पॉवर डिसिपेशन म्हणजे काय असते? जे काय एखादं सर्किट आपण तयार केलं आहे ते सर्किटला लागणारी पॉवर आहे त्याच्यापेक्षा नेहमी आपण थोडीशी एक्स्ट्रा पॉवर आपण अप्लाय करत असतो. एखाद्या सर्किटला सपोज आपल्याला 3 व्होल्ट सप्लाय रिक्वायर्ड आहे तर आपण 3 व्होल्टच त्याला अप्लाय करत नाही, त्यापेक्षा थोडासा जास्त अप्लाय करतो, म्हणजे 5 व्होल्ट पर्यंत सप्लाय अप्लाय करतो. मग ते 5 त्या रिक्वायर्ड त्या सर्किटला असते तर 3 व्होल्ट असते, पण एक्स्ट्रा 2 व्होल्ट अप्लाय केलेला आहे. त्या 2 व्होल्ट किंवा काय होत असते तर ते पॉवर डिसिपेशन होत असते, ते पॉवर हीट मध्ये कन्व्हर्जन होत असते, त्याला पॉवर डिसिपेशन म्हणायचं. तर आपण बघितलं तर कुठला पण डिव्हाइस बघा, घर हिट होत असतो, आपलं फ्रीज बघा, फ्रीज हिट होत असतो साईटला, बघितलं का कधी? येस सर. आपला फ्रीज हिट होत असतो, बघितलं का कधी फ्रीज हिट होत असतो बघा? तर तो काय हिट होत असतो तर त्याच्यामध्ये पॉवर डिसिपेशन झालेलं असते, म्हणजे त्या फ्रीजला रिक्वायर्ड असलेली पॉवर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पॉवर अप्लाय केलेली असते, ती हीटमध्ये कन्व्हर्जन होत असते, हीटमध्ये, म्हणून ते गरम होत असतं. येते का? तर त्याची हीट जर इन्क्रीज झाली तर तुमचा जो काय आयसी आहे लिमिटेड याच्यापर्यंत रेंज पर्यंत तुम्ही त्याला हे करू शकता, पण त्यापेक्षा मॅक्सिमम इन्क्रीज झालं तर तुमचा आयसी डॅमेज होऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पॉवर डिसिपेशन लिमिटेड आहे. नंतर काय सांगितले? नॉट पॉसिबल टू फॅब्रिकेट कॅपॅसिटर ऑफ व्हॅल्यू हायर दॅन 30 पिकोफॅरेड. म्हणजे 30 पिकोफॅरेड पेक्षा जास्त व्हॅल्यूचे कॅपॅसिटर तुम्ही त्याच्यावर कनेक्ट करू शकत नाही.
30 पिकोफॅरेड पेक्षा जास्त कॅपॅसिटर 30 पिकोफॅरेड पेक्षा जास्त व्हॅल्यूची कॅपॅसिटर तुम्ही त्याच्यामध्ये बिल्ड करू शकत नाही. आता पुढे काय सांगितलंय, नॉट पॉसिबल टू फॅब्रिकेट रजिस्टर ऑफ व्हॅल्यू हायर दॅन 100 किलो ओहम. 100 किलो ओहम पेक्षा मॅक्झिमम व्हॅल्यूचे रजिस्टरची तुम्ही त्याच्यामध्ये फॅब्रिकेट करू शकत नाही. म्हणजे 100 किलो ओहम पेक्षा पण जास्त व्हॅल्यूचे कॅपॅसिटर रेजिस्टर्स तुम्ही त्याच्यामध्ये कनेक्ट करू शकत नाही. हे त्याचे डिसअडव्हान्टेज आहे. इट नीड्स एक्स्ट्रा केअर व्हाईल हँडलिंग, म्हणजे त्याला हँडल करताना एक्स्ट्रा केअर म्हणजे जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आयसी हँडल करताना जर आयसी जरी असं वरून जरी खाली पडला तरी तो डॅमेज होऊ शकतो. आपण हँडल करताना जरी वरून जर आपली खाली म्हणजे जर वरती आहे जास्त डिस्टन्सवर तरी जरी खाली पडला तरी तुमचा आयसी खराब होऊ शकतो. म्हणून त्याला ज्यावेळेस आपण हँडल करत असतो त्यावेळेस काळजीपूर्वक हँडल करावं लागतं. हे त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. ओके, आता ऍप्लिकेशन काय काय आहेत बघा आयसीचे ऍप्लिकेशन. पहिल्या ऍप्लिकेशन आहे इन डिजिटल सर्किट सच एज लॉजिक गेट्स अँड काउंटर. म्हणजे लॉजिक गेट आणि काउंटर सर्किट मध्ये हे आपण आयसी यूज करू शकतो. हे इन अॅनालॉग सर्किट सच एज ऑपरेशनल एम्प्लिफायर कंपॅरेटर त्याच्यामध्ये यूज करू शकतो. म्हणजे हे वरती आपण त्या ह्याच्यामध्ये बघितलेलंच आहे क्लासिफिकेशन मध्ये. त्याचे ऍप्लिकेशन वरती डिजिटल अॅनालॉग अशा दोन टाईपचे ऍप्लिकेशन्स असतात. डिजिटल मध्ये लॉजिक गेट आणि काउंटर बघितलं होतं. अॅनालॉग मध्ये ऑपरेशनल एम्प्लिफायर कंपॅरेटर या सर्किट मध्ये यूज करावे लागतात. आपण आयसी यूज करत असतो. नंतर इन द प्रोसेस कंट्रोल ऍप्लिकेशन, एखादे प्लांट आहे तर त्याची प्रोसेस आपल्याला कंट्रोल करायची आहे त्यामध्ये पण आपण त्याचे यूज करू शकतो. प्रोसेस कंट्रोल ऍप्लिकेशन म्हणजे एखाद्या प्लांटमध्ये प्रोसेस आपण करत असतो. प्रोसेसिंग प्लांट असतात त्याच्यामध्येही आपण आयसी यूज म्हणजे जे काही कंट्रोलिंग सर्किट्स असतात कंट्रोल करतो आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण टीव्ही चॅनल ऑन ऑफ करत असतो. टीव्ही चॅनल आपण कोण कंट्रोल करत असतो तर आपण कंट्रोल असतो रिमोट. त्या रिमोट मध्ये आयसी असतो. आपला मोबाईल घ्या, मोबाईल कंट्रोलिंग डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये ही आयसी असतो. असे कुठलेही कंट्रोलिंग ऍप्लिकेशन घ्या त्याच्यामध्ये आयसी यूज केले जाते. इन डोमेस्टिक ऍप्लिकेशन सच एज वॉशिंग मशीन, टीव्ही, सीडी प्लेअर अँड कम्प्युटर. डोमेस्टिक ऍप्लिकेशन्स मध्येही आपण आयसी यूज करत असतो. वॉशिंग मशीन, टीव्ही असू द्या, सीडी प्लेअर असू द्या, कॉम्प्युटर असू द्या, त्याच्यामध्ये असे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्येही आपण आयसी यूज करत असतो. आता कंपॅरिझन दिलेलं आहे तर अॅनालॉग आयसी आणि डिजिटल आयसी. अॅनालॉग आयसी आणि डिजिटल आयसी मध्ये कंपॅरिझन दिलेलं आहे. अॅनालॉग आयसी कशाला म्हणायचं, डिजिटल आयसी कसं. आता पॉवर सप्लाय पहिला पॅरामीटर आहे पॉवर सप्लाय. अॅनालॉग सिग्नल मध्ये काय पॉवर सप्लायची रिक्वायरमेंट, सिंगल पोलॅरिटी और डबल पोलॅरिटी. म्हणजे त्यामध्ये सिंगल पोलॅरिटी म्हणजे फक्त पॉझिटिव्ह सिग्नल हे आपण अप्लाय करू शकतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणाऱ्या डबल पोलॅरिटीचा सिग्नल हे आपण याच्यामध्ये डबल पोलॅरिटीचाही पॉवर सप्लाय आपण अप्लाय करू शकतो. पण डिजिटल मध्ये सिंगल पोलॅरिटीचा पॉवर सप्लाय फक्त आपण अप्लाय करू शकतो. सिग्नल प्रोसेस ह्याच्यामध्ये अॅनालॉग सिग्नल फक्त प्रोसेस करतो आपण. डिजिटल सिग्नल त्याच्यावरून त्याला अॅनालॉग आणि डिजिटल असं म्हटलेलं आहे. हा फक्त अॅनालॉग सिग्नलवरती ऑपरेट होत असतो आणि हा फक्त डिजिटल सिग्नलवरती ऑपरेट होत असतो. नंतर इफेक्ट ऑफ नॉईस, त्याच्यामध्ये मोर इफेक्ट आहे. जो काही एक्स्ट्रा नॉईस क्रिएट होत असतो त्या नॉईसचा इफेक्ट अॅनालॉग आयसी वरती जास्त आहे, डिजिटल आयसी वरती कमी आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, टेम्परेचरचा इफेक्ट ही अॅनालॉग आयसी वरती जास्त आहे, डिजिटल आयसी वरती कमी आहे. ऍप्लिकेशन आता अॅनालॉग आयसी हे दिलेलेच आहेत वर. ओपॅम्प कंपॅरेटर डिजिटल मध्ये लॉजिक गेट आणि काउंटर. आणि हे अॅनालॉग आयसीचा आउटपुट हे अॅनालॉग फॉर्म मध्ये येत असते, डिजिटल आयसीचं डिजिटल फॉर्म मध्ये येत असतं. समजले का सगळ्यांना चॅप्टर? असाइनमेंट क्वेश्चन आहे हो सर समजला. हो सर. येस सर. ओके, आता रिपीट करायची काय गरज आहे का? नो सर. नाही सर समजलं. सर दिवाळीची सुट्टी कधी लागणार आहे? येईल की नोटीस तुम्हाला.